हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट कॉलेज ॲडमिशन फॉर 11th स्टँडर्ड. या प्रोसेसमध्ये फर्स्ट स्टुडंट रजिस्ट्रेशन करणं एक्सपेक्टेड असतं आणि त्यानंतर पार्ट 1 फॉर्म फिलिंगची पार्ट 1 प्रोसेस असते. ह्या रिगार्डिंग मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करायचं, पार्ट 1 कसा कंप्लीट करायचा ह्यासाठी आला असाल तर दुसरा व्हिडिओ आहे तो थोडा चेक करा. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळून जाईल किंवा स्क्रीनवर पण तुम्हाला आत्ता लेफ्ट और राईट साईडच्या कॉर्नरला एक लिंक दिसत असेल. जस्ट क्लिक ऑन दॅट टू गेट टू नो अबाउट स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि पार्ट 1. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट पार्ट 2 ऑफ द ॲडमिशन प्रोसेस. सो लेट्स स्टार्ट विथ हाऊ टू प्रोसीड विथ पार्ट 2. नाव फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ह्या साईटवरती जायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक सुद्धा मी दिलेली आहे. सो जस्ट क्लिक ऑन दॅट लिंक. त्यानंतर जे पहिलं पेज ओपन होईल, हे पहिलं पेज असं तुम्हाला दिसेल. आता ह्या पेजवर काय करायचं, ह्या पेजवरती तुम्हाला इथे टॉपमोस्ट कॉर्नरला लॉग इन हा पॉईंट दिसतोय. तर तुम्हाला लॉग इन वरती क्लिक करायचंय. आता जसं तुम्ही लॉग इन वरती क्लिक कराल त्यानंतर ज्या ज्या स्टुडंट्सने ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे, पार्ट 1 भरलेला आहे, त्यांना हे असं काहीतरी समोर चित्र दिसणार आहे. ह्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट असं बऱ्याच जणांचं दिसेल. खूप जणांना हा डाऊट होता. ज्यांनी माझा फर्स्ट व्हिडिओ बघून पार्ट 1 भरला होता त्यांना बऱ्याच जणांना हा कन्सर्न होता की आमचा फॉर्म लॉक होत नाहीये. ओके, आता हे जी ॲडमिशन प्रोसेस आत्तापर्यंत चालू होती त्याच्यामध्ये लॉक करणं हे इनॅक्टिव्ह स्टेटमध्ये होतं. पण आता राऊंड 1चं ॲडमिशन स्टार्ट झालेलं आहे. सो आता तुम्ही फॉर्म लॉक करू शकताय. काय करायचंय त्यासाठी, परत एकदा तुम्हाला इथे ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 ह्याच्यावरती क्लिक करायचंय. त्याच्यावरती जसं तुम्ही क्लिक कराल तसं हे अख्खं पेज ओपन झालेलं तुम्हाला दिसेल. ह्यामध्ये इथे तुम्ही लास्ट पॉइंटला गेलात, लॉक ॲप्लिकेशन फॉर्म. लॉक ॲप्लिकेशन फॉर्मवर गेलात आणि जर तुमचा पार्ट 1 100% कंप्लीट असेल, असे स्टुडंट ज्यांचा पार्ट 1 जो आहे, पार्ट 1 मध्ये ज्या गोष्टी फिलअप करायच्या आहेत, म्हणजे काय काय आहे, रजिस्ट्रेशन, पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस, कॅटेगरी, रिझर्वेशन डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स, रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड केलेले असतील, ॲडमिशन फी जी आहे अराउंड 102 रुपीज आहे ती केलेली असेल, तर आता तुम्ही पार्ट 1 इझिली लॉक करू शकताय. इथे पण बऱ्याच जणांना कन्सर्न होते काही, जसं की काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आत्ता अवेलेबल नाहीयेत, तर मग काय करायचंय. तर त्यासाठी मी एक छोटासा एक सेपरेट व्हिडिओ बनवून अपलोड करतो. जर कोणाला डॉक्युमेंट रिलेटेड काही कन्सर्न असेल तर तुम्ही तेवढं फक्त चेक कराल. ओके, सो अपार्ट फ्रॉम दॅट क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये जर एखादा स्टुडंट स्टेट बोर्डचा आहे तर त्यांचे जे मार्क्स आहेत हे ऑटोमॅटिकली फिलअप झाले असतील. बट इफ यू आर फ्रॉम एनी अदर बोर्ड, CBSE, ICSE, कोणत्याही दुसऱ्या बोर्ड मधून तुम्ही जर तुमचं 10th स्टँडर्ड कंप्लीट केलं असेल तर तुम्हाला तुमचे मार्क्स जे आहेत ते मॅन्युअली फिल करणं रिक्वायर्ड असणार आहे. ऑल राईट, नाव इफ यू हॅव डन ऑल धिस फ्रॉम पार्ट 1, तर आता तुम्हाला काय करायचंय, लास्ट पेजवरती इथे लॉक ॲप्लिकेशन फॉर्मला क्लिक करायचंय. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे करंट स्टेटस इनकम्प्लीट असं दिसेल. त्यानंतर इथे हा बॉक्स दिसेल. ह्या बॉक्समध्ये मी इथे टिकमार्क केलेलं दिसतंय. तुम्हाला तसं दिसणार नाही. तुम्हाला हे टिकमार्क करायचं असेल, यू जस्ट हॅव टू सिलेक्ट दॅट. त्यानंतर हे लॉक ॲप्लिकेशन फॉर्म इथे तुम्हाला क्लिक करायचं असेल. जसं तुम्ही त्या लॉक ॲप्लिकेशन फॉर्मला क्लिक कराल त्यानंतर थोडीशी साईट सध्या स्लो चालू आहे. खूप सारा लोड आलाय. महाराष्ट्रामधले सगळे मुलं ट्राय करतात, त्यामुळे थोडी साईट जी आहे ती स्लो चालू आहे. पण त्यानंतर बघा तुम्हाला काय दिसेल, पहिला तर इथला बॉक्स गायब झालेला दिसेल आणि त्यानंतर हे जे बटन आहे आता लॉक ॲप्लिकेशन मधून अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म अशा स्टेटला जाईल. आता परत इथे क्लिक करू नका, नाहीतर इथे परत अनलॉक कराल, परत लॉकचं बटन ओपन होईल. सो हे खेळत बसावं लागेल. तर तसं करायचं नाहीये. अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म आणि त्यानंतर इथे तुम्हाला आयदर सेल्फ व्हेरीफाईड असं दिसेल किंवा व्हेरिफिकेशन सेंटर कडून व्हेरीफाय होईल असं काहीतरी दिसणार आहे. ठीक आहे, ज्या मोमेंटला तुमचा फॉर्म व्हेरीफाय होईल, जनरली बऱ्यापैकी मुलांचा हा इमिजिएटली व्हेरीफाय होऊन जातो फॉर्म, पण जर व्हेरीफाय नाही झाला तरी टेन्शन घेऊ नका. इट विल टेक सम टाइम. थोड्या 1-2 तासानंतर परत एकदा लॉग इन करून बघा, हा फॉर्म व्हेरीफाय झालेला असेल.
ओके, आता व्हेरीफाय झाल्यानंतर फॉर्म लॉग झालाय, व्हेरीफाय झालाय, मग आता तुम्ही हे कॅप ऑप्शन दॅट इज पार्ट 2 हे स्टार्ट करू शकताय. फॉर्म लॉग झालाय, पार्ट 1चा लॉग झालाय, आता तुम्ही पार्ट 2 ला जाऊ शकताय. नाउ वेन यू विल क्लिक ऑन दिस कॅप ऑप्शन्स पार्ट 2 ह्याच्यावरती ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस बघा आता 3 ऑप्शन दिसत आहेत. फर्स्ट असणार आहे टू सिलेक्ट स्ट्रीम आणि मीडियम, त्यानंतर ज्युनियर कॉलेज सिलेक्ट करायचंय आणि लॉक ऍप्लिकेशन फॉर्म, ह्या 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. सो त्यापैकी पहिल्या ऑप्शनला आपण सिलेक्ट जसं करू तसं असं काहीतरी पेज ओपन होणार आहे. आता मी हे ज्या ऍप्लिकंट कडून घेतलेलं आहे स्क्रीनशॉट, सो त्याचे हे असे मार्क्स दिसत आहेत जे तुम्ही ऑलरेडी फिलअप केलेले असतील. हे सगळे मार्क्स तुमचे दिसत असतील. एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचं की हे आपलेच मार्क्स आहेत का, करेक्ट आहेत का. ओके, त्यानंतर इथे ऑप्शन दिसेल तुम्हाला स्ट्रीम सिलेक्शनचा. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचंय, फर्स्ट यू विल हॅव टू सिलेक्ट स्ट्रीम, ज्याच्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता मी सिलेक्ट केलंय सायन्स. तुम्ही ज्या फील्डला जाताय, आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स, त्या फील्डला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. त्यानंतर मीडियम जे तुम्हाला फॉलो करायचंय ते सिलेक्ट करायचंय. जसं मी आता इथे दिसतंय तुम्हाला इंग्लिश सिलेक्ट केलेलं, त्यानुसार अकॉर्डिंगली मराठी, गुजराती, हिंदी विच एव्हर यू आर ऑप्टिंग फॉर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल आणि क्लिक करायचंय ऑन सेव्ह अँड नेक्स्ट. सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केलं त्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल, ज्याच्यामध्ये आता आपल्याला सिलेक्ट करायचं असेल ज्युनियर कॉलेज. जे कोणतं तुम्ही ज्युनियर कॉलेज घेणार आहात त्या ज्युनियर कॉलेजसाठी पहिलं तुम्हाला बेसिक चेक करायचं आहे. जसं की आता मी इथे वरती सिन्स सायन्स स्ट्रीम सिलेक्ट केलं होतं. मीडियममध्ये ऑप्शन असेल इंग्लिश वगैरे जे काही सिलेक्ट करणार आहे ते सिलेक्ट करू. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची असेल तुम्हाला अशी बघा ड्रॉपडाऊन लिस्ट दिसते. जसं की बघा पहिलं इथे मला दिसतंय की मी जसं मीडियमला सिलेक्ट करतोय मला एक लिस्ट दिसते, ह्याच्यामधून एक पार्ट मी सिलेक्ट करेन. मी पुढे गेलो डिस्ट्रिक्ट पार्टला, डिस्ट्रिक्ट पार्ट क्लिक केला, ड्रॉपडाऊन लिस्ट दिसणार आहे तुम्हाला. ह्या लिस्टमधून तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल. ओके, जी कोणती तुमची डिस्ट्रिक्ट असणार आहे, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, ज्या जिल्ह्यामध्ये ऍडमिशन घेतोय आपण, त्याचं इनिशियल अल्फाबेट इथे सिलेक्ट करा. जसं की फॉर एक्झाम्पल पुणे, तर आय विल सिलेक्ट पी, की मला पी वरून जेवढे ऑप्शन्स आहेत ती लिस्ट दिसेल त्याच्यामधून मला पुणे सिलेक्ट करायचं असेल. ओके, जसं सेम वे तुमच्यासाठी जे कोणतं कॉलेज असणार आहे दॅट कॉलेज यू हॅव टू सिलेक्ट. समजा आता मी इथे पुणे सिलेक्ट केलंय, तुम्ही जे कोणता जिल्हा इथे सिलेक्ट करताय, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करताय, त्यानुसार त्या एरियामधले सर्टन ब्लॉक्स तुम्हाला दिसणार आहेत, एरियाज तुम्हाला दिसणार आहेत. ओके, सो अकॉर्डिंगली यू हॅव टू सिलेक्ट धिस एरिया. आता देर इज अनदर शॉर्टकट ॲज वेल, की समजा हे बघा इथे तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी सिलेक्ट करत असताना तिथे कोणत्याही गोष्टीला स्टार मार्क नाहीये, त्यामुळे हे कंपल्सरी नाहीये. मग काय ऑप्शन आहे, शॉर्टकट काय आहे, तर बघा मी परत एकदा इथे घेऊन येतो. इथे तुम्हाला दिसेल UDISE कोड. जे कोणते कॉलेजेस तुम्हाला सिलेक्ट करायचे इथे मॅक्झिमम 10 कॉलेजेस आपण सिलेक्ट करू शकतोय. ओके, आणि मिनिमम तुम्हाला एक तर करावंच लागेल. ओके, इथे तुम्ही बघू शकता यू कॅन click on add button in front of junior college and choose a junior college of your choice. You can select maximum 10 colleges. मॅक्झिमम 10 कॉलेजेस आपण सिलेक्ट करू शकतोय. ठीक आहे, तो तसं पर्टिक्युलर कॉलेज यू आर गोइंग टू सिलेक्ट. मग ते सिलेक्ट करत असताना तुम्ही त्या कॉलेजचा जो UDISE कोड असेल तो तुम्ही घेऊ शकता. त्या पर्टिक्युलर कॉलेजला कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता किंवा आजूबाजूला तुमच्या कोणीही गायडन्स प्रोव्हाइड करणारं पर्सन असेल तर त्यांच्याकडून हा UDISE कोड तुम्हाला जर मिळाला तर यू कॅन जस्ट एंटर दॅट UDISE कोड अँड देन सर्च ज्युनियर कॉलेज. जस्ट क्लिक ऑन सर्च ज्युनियर कॉलेज. आता काही जण म्हणतील सर मला कॉलेज माहिती आहे तर मी कॉलेजचं नाव एंटर करू का, तर कधी कधी कॉलेजचं नाव एंटर करताना थोडाफार प्रॉब्लेम असू शकतो की तुम्हाला माहीत असलेलं कॉलेजचं नाव आणि ऑफिशियल साईटवरती असलेलं कॉलेजचं नाव त्याच्यामध्ये थोडाफार वर्डचा प्लस मायनस असेल तर त्या केसमध्ये कॉलेज इझिली दिसत नाही. सो प्रिफरेबली नेम एंटर करण्याच्या ऐवजी यू कॅन सिलेक्ट UDISE किंवा इव्हन एखादं नाव सिलेक्ट केलं. जसं की बघा मी इथे खाली काय केलं तुम्हाला दाखवण्यासाठी. ओके, तो स्क्रीनशॉट मी काढायचा विसरलो. ठीक आहे, बट एक जनरल एक सिंगल वर्ड जर तुम्ही एंटर केलं, जसं की तुम्हाला जे कोणतं कॉलेज माहिती आहे, से फॉर एक्झाम्पल हे मला इथे दिसतंय बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, तर मी सिलेक्ट केलं की मला माहिती आहे बाल शिवाजी, तो आय विल जस्ट एंटर BAL अँड देन सर्च. मग BAL ज्या ज्या कॉलेजच्या नावामध्ये येतंय ती सगळी कॉलेजची लिस्ट दिसून जाईल.
किंवा सिम्पली जसं मी म्हटलं की हा जो कोड आहे, हा कोड जर तुम्हाला माहित असेल, प्रत्येक कॉलेजचा त्यांचा एक युनिक कोड असतो, तो जर तुम्हाला माहित असेल, जस्ट एंटर दॅट, तुम्हाला इझिली इथे कॉलेज दिसणार आहेत. जे काही कॉलेजची लिस्ट तुम्हाला दिसते त्यामधून जे तुम्ही स्पेसिफिक कॉलेज सिलेक्ट करताय त्यासाठी त्या कॉलेजच्या समोर हे जे ऑप्शन दिसत आहेत, ॲड, इनटेक आणि डिटेल्स, ह्यामध्ये सिलेक्ट करताना तुम्हाला ॲड करायचं आहे कॉलेज, तर ह्यावरती क्लिक करायचं, ॲडवरती क्लिक करायचं. ओके, जसं तुम्ही ॲडवरती क्लिक कराल, जसं मी म्हटलं 10 कॉलेजेसपर्यंत आपण सिलेक्ट करू शकतोय. ॲडवरती क्लिक कराल, त्यानंतर त्याच्या पुढच्या पेजवरती जायचं आहे आपल्याला, नेक्स्ट पेजवरती, दॅट इज लॉक ॲप्लिकेशन फॉर्म. इथे तुम्हाला कॉलेजची लिस्ट दिसणार आहे. आता मी डायरेक्टली विदाऊट ॲडिंग आलो होतो त्यामुळे मला इथे लिस्ट दिसत नाहीये, पण तुम्हाला इथे लिस्ट दिसून येईल. ओके, आता ही लिस्ट दिसल्यानंतर एकदा क्रॉस व्हेरीफाय करायचं की जी कोणती कॉलेजेस आपण एंटर करतोय ते त्याच सिक्वेन्समध्ये आहेत का. बघा, एक लक्षात घ्या इथे व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, तुम्ही जे कोणतं कॉलेज फर्स्ट प्रिफरन्सला ऍड करताय, हे जर कॉलेज तुम्हाला अलॉट झालं फर्स्ट राऊंडमध्ये, तुम्ही ऍड केलेलं फर्स्ट प्रिफरन्सचं कॉलेज जे आहे ते तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये जर अलॉट झालं, तर त्या केसमध्ये तुम्ही त्या कॉलेजला ऍडमिशन घेणं कंपल्सरी असणार आहे. आणि तुम्ही जर ते ऍडमिशन नाही घेतलं तर तुम्ही नेक्स्ट राऊंडसाठी, सेकंड राऊंडसाठी इलिजिबल नसता. त्यामुळे इथे मी कॉलेजेस ऍड करतोय तर रँडमली कॉलेजेस ऍड नाही करायचे. ऍड करत असताना त्याचा एक प्रॉपर सिक्वेन्स असणार आहे, तो नीट फॉलो करायचा आहे. त्या पर्टिक्युलर सिक्वेन्समध्ये जे कोणतं कॉलेज तुम्हाला तुमच्या फर्स्ट चॉईसचं आहे तेच आधी ऍड करा, सेकंड चॉईसचं कॉलेज सेकंड नंबरला ऍड करा. ठीक आहे, हे झाल्यानंतर परत एकदा इथे बॉक्स दिसतोय, याच्यावरती क्लिक करायचंय. आणि मग आत्ता हे ग्रे कलरचं दिसतंय, ज्या मोमेंटला आपण इथे क्लिक करू त्यानंतर इथे मला लॉक ॲप्लिकेशन फॉर्म ॲक्टिवेट झालेलं दिसेल. सो त्यानंतर मी लॉकवरती क्लिक करणार. आता जसं मी ह्या लॉकवरती क्लिक करणार त्यानंतर मला इथे कम्प्लीट अँड लॉक्ड असं दिसणार आहे. ओके, कम्प्लीट अँड लॉक्ड, की माझं पार्ट 2 ही प्रोसेस कंप्लीट झाली, संपली. आता पार्ट 2 प्रोसेस झाल्यानंतर काय करायचंय, 21 ह्या वर्षी 21 अँड 22 मे फॉर धिस इयर ही प्रोसेस ऍक्टिव्ह आहे. त्यानंतर डेटा प्रोसेसिंग होईल, त्यानंतर मेरिट लिस्ट अनाऊन्स होईल आणि मग कॉलेजमध्ये अलॉटमेंट होईल. सो आता जर कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालं तर त्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन आपलं ऍडमिशन कन्फर्म करायचं असेल, त्यामध्ये पण एक प्रोसेस असते, छोटीशी स्टेप असते ऑनलाईन मध्ये, तर ती कशी करायची त्याचं अपडेट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. ऑलराईट, नाउ अपार्ट फ्रॉम दॅट, इफ एनी स्टुडंट हॅज एनी डाऊट रिगार्डिंग डॉक्युमेंट्स रिगार्डिंग डाऊट असेल तर क्विकली मी लास्ट स्टेपमध्ये हे क्लिअर करून टाकतो की जर तुम्हाला डॉक्युमेंट रिगार्डिंग कन्सर्न आहे तर त्या केसमध्ये काय करायचंय बघा. तुम्ही ज्यावेळेस डॉक्युमेंट पेजवरती जाणार आहात, इथे बघा अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट हा वाला सेक्शन दिसतोय इथे. ज्यावेळेस तुम्ही इथे अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंटमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला बघा इथे काय काय दिसेल, 10th स्टँडर्ड मार्क लिस्ट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि त्याच्या खाली यू विल फाइंड सर्टन लिस्ट. ओके, इथे आता ह्या स्क्रीनशॉटमध्ये दिसत नाहीये, बट यू विल फाइंड अ लिस्ट ज्याच्यामधला जो लास्ट ऑप्शन असणार आहे. आता हे बेस डिपेंड करतं की तुम्ही काय सिलेक्ट करताय गोष्टी. जे कोणतं तुम्ही रिझर्वेशन वगैरे सिलेक्ट करत असाल तर त्यानुसार रिक्वायर्ड डॉक्युमेंट इथे देणं एक्सपेक्टेड असेल. नाउ आउट ऑफ ऑल धिस डॉक्युमेंट 10th स्टँडर्डचं मार्कशीट सगळ्यांकडे अवेलेबल असणार आहे. ऑनलाईन फॉर्मॅटमधलं जरी असेल तरी ते तुम्ही आत्ता इथे अपलोड करू शकता. यू कॅन सिलेक्ट ऑन चूज फाईल अँड देन क्लिक ऑन अपलोड. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट बऱ्याच सारे स्कूल इमिजिएटली प्रोव्हाइड करत नाहीयेत, सो नो नीड टू वरी. ओके, जर इथे आत्ता फॉर्म फिलिंगमध्ये इथे जर स्टार मार्क असेल तर तुम्हाला इथे एखादं डॉक्युमेंट अपलोड करणं एक्सपेक्टेड असणार आहे. पण इथे आत्ता स्टार मार्क नाहीये तर इथे तुम्हाला काहीच करायची गरज नाही. पण जर स्टार मार्क असेल तर काय करायचं मग, ह्याच्या खाली तुम्हाला एक लास्टला अंडरटेकिंग हा असा फॉर्म दिसेल. तर यू जस्ट हॅव टू क्लिक ऑन दॅट अंडरटेकिंग. जसं इथे लिहिलेलं आहे ना तसं तिथे लिहिलेलं असणार आहे. त्या अंडरटेकिंग वरती क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर एक PDF डाउनलोड होऊन जाईल. आता ही जी डाउनलोड झालेली PDF आहे, एक तर त्याची प्रिंट काढून तो कम्प्लिटली फिलअप करा, तो फॉर्म फिलअप करा. त्या अंडरटेकिंगचा मिनिंगच हा आहे की असे कोणतेही डॉक्युमेंट
जे तुमच्याकडे आत्ता इमिजिएटली अवेलेबल नाही आहेत, पण काही दिवसांमध्ये ते अवेलेबल होतील, तर ते सगळे डॉक्युमेंट आम्ही नंतर देऊ, हे ह्या अंडरटेकिंगमध्ये लिहिलेलं आहे. सो इन्स्टेड ऑफ रायटिंग इट मॅन्युअली, आपल्या त्या ह्या ॲडमिशन प्रोसेस करणाऱ्या कंडक्टिंग बॉडीने काय केलंय, आपलं काम सोपं केलंय. डायरेक्टली ते अंडरटेकिंग डाउनलोड करायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक बॉक्स दिसेल, त्या बॉक्समध्ये इथे लिस्ट दिसेल कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करणं एक्सपेक्टेड आहे, आणि त्याच्यापुढे 2 कॉलम दिसतील. पहिला कॉलम असेल, असा कॉलम आहे जो आपण आत्ताच डॉक्युमेंट अपलोड करतोय हे सांगणारा, आणि दुसरा कॉलम असा आहे की आत्ता माझ्याकडे डॉक्युमेंट नाहीये, पण मी नंतर ते डॉक्युमेंट शेअर करणार आहे त्याचा. सो बेस्ड ऑन द रिक्वायरमेंट तुम्ही ते क्लिक करायचे, त्यानंतर परत त्याला स्कॅन करा, फोटो काढा त्याचा, आणि तो ह्या सगळ्या ठिकाणी जे जे डॉक्युमेंट अपलोड अवेलेबल नाही आहेत त्या ठिकाणी अपलोड करू शकताय. ठीक आहे. आय होप तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. स्टील इफ यू हॅव एनी डाऊट, ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही ते डाऊट एंटर करू शकताय. त्याला ॲज सून ॲज पॉसिबल मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. अपार्ट फ्रॉम धिस, जर कोणीही माझ्याशी व्हॉट्सॲप थ्रू कनेक्टेड असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲपवरती मेसेज करू शकताय. जो काही डाऊट असेल तो मी तुम्हाला तिथे सुद्धा क्लिअर करून देईन. ओके, सो thank you for watching, and I hope all your doubts are clear regarding admission process. Thank you.